नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रोकोलीची भाजी, जे की भरपूर अशी प्रोटीनने भरलेली अशी ही भाजी असते. तुम्ही कशाही पद्धतीने ही भाजी बनवू शकता. मी आज एकदम तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे. जर का तुम्ही डाएटचा प्लॅन करत असाल ना, तर ब्रोकोलीची भाजी नक्कीच तुम्ही आठवड्यातून एकदा तरी घेतलीच पाहिजे. तर चला, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर ब्रोकोलीची भाजी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. तर मी पावशेर एवढे ब्रोकोली घेतलेले आहे. तर अशा प्रकारे मी बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे. तर तुम्हाला जवळून दाखवते. तर अशी ही ब्रोकोली असते, जसं आपलं फ्लावर असतो तशा प्रकारची ही ब्रोकोली पण असते. आता इथं ब्रोकोलीसाठी बनवण्यासाठी इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, लसूण आणि कढीपत्ता आणि काही मसाले घालणार आहे. तर इथं मी कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही इथं उभासुद्धा कट करू शकता. तुम्ही इथं वाटाणा, शिमला मिरची, गाजर अशा वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता. पण आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. तर तेलाचं पण प्रमाण आपल्याला जास्त वापरायचं नाही. थोडक्याच तेलामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तर इथं आता तेल गरम झालं की आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीमध्ये पण जास्त काही असे मसाले वापरायचे नाहीत. जास्त आपल्याला चमचमीत किंवा जास्त सजावटदार अशी ही भाजी बनवायची नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे. तर तेल गरम झालं की लगेच मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की लगेच आपल्याला ह्याच्यात जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की कढीपत्ता घालायचा आहे. तुम्ही इथं हिरव्या मिरचीचे तुकडेसुद्धा घालू शकता. आता कढीपत्ता छान तडतडला की कांदा घालायचा आहे. तर कांदा आता छान असा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ही भाजी आपल्याला फक्त सुक्की बनवली जाते, त्याचा रस्सा वगैरे काही बनवला जात नाही. त्याच्यामुळे झटपट अशी बनणारी आपल्याला भाजी आहे. सकाळच्या घाई गडबडीसुद्धा तुम्ही अशा प्रकारची ही भाजी बनवू शकता. तर आता कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता इथं मी लसूण टाकायचे विसरले होते. तर आता फोडणीमध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. आता इथं कांद्यासोबत छान असा लसूण परतून घ्यायचा आहे. कांदा इथं छान असा भाजून झालेला आहे, त्याचा तांबूस रंग असा आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर इथं मी एक टोमॅटो असं छोटं घेतलेलं होतं. तुम्ही इथं अर्धा किंवा 2-3 घालू शकता. आता इथं टोमॅटो आपणाला छान असा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. आता इथं कांदा आणि टोमॅटो पटकन भाजण्यासाठी इथं मी मिठाचा वापर करणार आहे. तर मीठ घातल्यामुळं काय होतं, पटकन आपलं कांदा टोमॅटो आहे तो शिजला जातो. कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून झालेला आहे. चांगला कांदा टोमॅटो शिजलेला आहे. आता काही सुके मसाले घालणार आहे. हळद घातलेले आहे. धना पावडर 1 चमचा घालायची आहे. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले जे पण तुमच्या घरात अवेलेबल असतील ना, तर ते घालू शकता. गरम मसाला घातलेला आहे मी अर्धा चमचा. आता इथं जे आपलं लाल तिखट असतं किंवा लाल मिरची पावडर असते ती मी 1 चमचा घातलेली आहे. आणि घरचं जे काळं तिखट असतं ना, तर ते मी 1 चमचा घालत आहे. आता इथं मसाले छान आज आपल्याला ह्याच्यासोबत परतून घ्यायचे आहेत. चांगले 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे आहेत. आता इथं मी पाण्याचा वापर करणार आहे, जे की आपले मसाले आहेत ते जळू नाही म्हणून इथं मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालत आहे. कारण की आपली इथं भाजी आहे ती सुक्की बनवायची आहे. त्याच्यामुळे नंतर जेव्हा आपण झाकून ठेवतो ना, त्यावेळेस खाली लागू नये किंवा मसाला करपू नये म्हणून इथं पाण्याचा वापर करायचा आहे. इथं तुम्ही जी ब्रोकोली असते ना, तर तुम्ही आधी शिजवून घेतली ना, तर पाण्याचा वापर करायचा नाही. पण तुम्ही तशीच कच्ची वापरत असाल ना, तर पाणी घालायचं. इथं आता मी थोडंसं पाणी आहे ते घालून घेते. आता इथं पाणी घातल्यावर आपल्याला चांगले 2 मिनटासाठी इथं मसाला आहे तो पाण्यामध्ये असा शिजवून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आता इथं जे पाणी आहे ते आटलेलं आहे. आता इथं ब्रोकोली मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्याला चांगले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जे पण घाण किंवा जे पण किडोमकडे असते ना, त्याच्यात बसलेले असतात ना, ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आता ह्याच्यात मी घालून घेतलेले आहे. आता फुल गॅस करायचा आहे आणि छान असं 2 ते 3 मिनटासाठी फुल गॅसवरही चांगली परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं परतून झाल्यावर आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी केलेला आहे आणि आता आपल्याला ही भाजी आहे ती छान अशी 10 मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता इथं आपण उघडून बघूया आपली भाजी शिजली आहे की नाही. तर बघू शकता त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे आणि भाजी मस्त अशी शिजलेली आहे. इथं आपण पाण्याचा वापर केल्यामुळे पटकन आपली इथं भाजी शिजून झालेली आहे. पण इथं तुम्ही बघू शकता पाणी अजिबात राहिलेलं नाही, पूर्ण पाणी आहे ते आटलेलं आहे.
तर बघू शकता, तर मी चेक करून बघते, तर छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. झटपट अशी बनते, जास्त वेळ लागत नाही. अतिघाईच्या वेळेस ही तुम्ही भाजी पटकन अशी बनवू शकता. जसं आपण फ्लावर बनवतो तशाच प्रकारे ब्रोकोलीची भाजीसुद्धा बनवली जाते. आता इथं छान असं आपलं भाजी आहे ती शिजून झालेली आहे. आता इथं मी सर्विंग बाउलमध्ये ही भाजी आहे ती काढून घेते. झटपट आपली इथं ही भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.